ओम श्री साईराम. भागवत वाहिनी अध्याय 42. नंदनंदनामध्ये पूर्णता. कृष्ण अवतारातलं सत्य सांगणारा सर्वात तेजस्वी प्रसंग सांगायला मुनींनी सुरुवात केली. ते म्हणाले, देवकी आणि वसुदेव जे तुरुंगात दिवस घालवत होते ते वेड्या व्यक्तीपेक्षा वेगळे दिसत नव्हते. बिस्कटलेले केस, खाण्यापिण्याविना आणि उपाशी राहून दुबळं आणि अशक्त झालेलं शरीर, खाणं आणि झोप याकडे त्यांचं मनच नव्हतं. त्यांच्या गमावलेल्या मुलांसाठी होणारं दुःखच त्यांना हळूहळू खात होतं. तुरुंगातल्या जीवनातलं दुसरं वर्ष उजाडलं आणि देवकी 8व्या वेळेला गर्भवती झाली. हे किती आश्चर्यकारक होतं. त्याने खूप परिवर्तन घडवून आणलं. देवकी आणि वसुदेव यांचे झुकलेले आणि सुकलेले चेहरे फुललेल्या कमळांसारखे फुलून आले. ते वेगळ्याच नेत्राने चमकू लागले. त्यांचे शरीर म्हणजे केवळ त्वचा आणि हाडं इतकंच राहिलं होतं, पाणी न मिळाल्याने सुकलेलं. पण आता त्यांच्या शरीरावर मांस चढलं. त्वचा मृदू झाली आणि सुंदर सोनेरी नेत्राने ते चमकू लागले. देवकी ज्या कोठडीत बंद होती ती आता आल्हाददायक सुगंधाने भरून गेली. त्यातून अद्भुत प्रकाश येऊ लागला आणि ती अवर्णनीय संगीताने आणि नृत्याच्या पदन्यासाने रुणझुणती झाली. अद्भुत दृश्य, अद्भुत संगीत. देवकी वसुदेवांना हे सर्व दिसत होतं, पण त्यांना कंसाची भीती वाटत होती. त्याच्या लहरीनुसार तो गर्भाचेही तुकडे करून टाकेल. जन्माला येणाऱ्या पुत्राच्या विचित्र भविष्याबद्दल ते साशंक होते आणि त्या विचित्र पूर्वसूचनेमुळे अस्वस्थ होते. आणि कंसाबद्दल काय? त्याला समजलं होतं की काळ आपल्या अंतिम क्षणाकडे वेगाने धावतोय. राज्याचा निर्विवाद सम्राट म्हणून राहण्याच्या लोभाने त्याला फाडून टाकलं होतं. डावपेचाची प्रेरणा त्याच्यामध्ये प्रभावी ठरत होती. त्याने यदू, वृष्णी, भोज, अंधक या राजपुत्रांची राज्य ताब्यात घेतली आणि स्वतःच्या राज्याला जोडली होती. आपली एकाधिकारशाही स्थापन करायला तो इतका उतावळा झाला होता की त्याने आपल्या वडिलांना उग्रसेन यांनाही तुरुंगात टाकलं. त्यानंतर त्याची इच्छा ही सार्वभौम होती. शुक जेव्हा ही कथा सांगत होते तेव्हा परीक्षिताने त्यांना मध्येच थांबवून विचारलं, अरे रे, केवढा मूर्खपणा हा. आपला शेवट जवळ येत आहे हे पूर्णपणे माहीत असताना 8व्या गर्भातील त्याला मारणारी व्यक्ती वाढत आहे आणि आकाशवाणी कधीही खोटी ठरणार नाही हे माहीत असताना अशा अयोग्य, लोभाच्या आणि अर्वाच्य अशा दुष्टपणाच्या गोष्टी कराव्यात, यावर खरंच विश्वास बसत नाही. हे शब्द ऐकताच शुकांना हसू फुटलं. ते म्हणाले, महाराज, तुम्ही असा विचार करता की आपला शेवट जवळ आलेला ज्यांना माहीत आहे ते तुमच्याप्रमाणेच त्यांच्या हातात असलेला वेळ कालस्वरूप असलेल्या त्याला जाणून घेण्यासाठी देत असतील. पण पुण्याच्या योग्य समतोलाचा परिणाम, जे पुण्य पूर्वजन्मात केलं आहे त्यातूनच मनात अशी ओढ निर्माण होत असते. ती ओढ अशी अचानक निर्माण होत नाही. नेमून दिलेला आयुष्याचा काळ संपत आला आहे हे समजल्यावर तुम्ही ज्या ईश्वरचिंतनात मग्न आहात आणि कंसाला त्याचा काळ दृष्टिक्षेपात आहे हे कळल्यावर कंस ज्यात गुंतला आहे त्यात फरक खूप मोठा आहे हे ध्यानात घ्या. या 2 प्रवृत्तींनाच देव आणि असुर म्हटलं आहे, दैवी आणि राक्षसी. जे दैवी प्रवृत्तीने किंवा गुणांनी युक्त असतात ते सत्कृत्य करायला उत्सुक असतात. चांगले विचार, देवावर श्रद्धा, सर्व सजीवांवर दया, सरळ मार्गापासून परावृत्त न होणं, सत्य, अहिंसा आणि प्रेम त्यांच्यात असतं. तसंच केवळ ईश्वरचिंतन आणि सत्कर्माची ओढ या शेवटच्या दिवसात असते. त्याऐवजी जे स्वार्थीपणा, अहंकार, लोभ, दुर्गुण, हिंसा, दुराचरण यातच गुंतलेले असतात त्यांना शेवटच्या दिवसात दुष्ट गोष्टींची ओढ लागते आणि ते स्वतःचा नाश करून घेतात. पहिल्या प्रकारचे लोक कैवल्य किंवा मोक्ष मिळवतात तर दुसरे नरक. बघणाऱ्याला एकच गोष्ट दिसते, ती म्हणजे मृत्यूमध्ये विलिनीकरण. मात्र दोन्हीचं ध्येय वेगवेगळं असतं. भोवतीच्या लोकांना ते दिसत नाही. मृत्यूकडे जाणाऱ्याच्या मनात जे विचार येतात त्यावर ध्येय ठरत असतं. जीवनाचा शेवट दोन्हीकडे समानच आहे, पण जिंकायची आणि प्राप्त करायची गोष्ट आहे ती म्हणजे ईश्वराचे दर्शन.
ते वैशिष्ट्यपूर्ण आहे. म्हणूनच एक वाक्प्रचार आहे, विनाशकाले विपरीत बुद्धी. जेव्हा नाश हा नक्की ठरलेला असतो त्यावेळी बुद्धी विरोधात जाते. ज्यांचा नाश होणारच असतो ते अशा दुष्ट प्रेरणांचं स्वागत करतात. पण ज्यांच्यावर ईश्वर दर्शनाची कृपा होणार असते ते शुद्ध आणि उन्नत विचारांना शेवटी पक्क धरून ठेवतात. शुक असं गंभीरपणे बोलत असताना परीक्षित महाराज म्हणाले, हा काही माझ्या प्रयत्नांचा परिणाम नाही किंवा मी गतजन्मी मिळवलेल्या पुण्याचं फळ नाही. माझ्या आजोबांच्या आणि वडिलांच्या चांगलेपणाचं फळ आहे, जे मला योग्य मार्गाची दिशा दाखवत होते. त्याखेरीज तुमच्यासारख्यांनी दिलेला ज्ञानरत्नांचा प्रकाश आणि कृष्णाच्या कृपेचा पवित्र करणारा परिपात हे माझ्यातील भक्ती आणि समर्पण उन्नत करीत आहेत. अर्थात सान्निध्य हे विशेषाधिकारी मिळतं किंवा दुष्परिणामासाठी स्वीकारावंच लागतं. पण सुदैवाने जन्माच्या क्षणापासून ईश्वरकृपा ही माझी मार्गदर्शक आणि पालक झाली आहे. सज्जनांच्या संगतीने, योग्य आणि नीतिमान लोकांच्या मैत्रीने, विद्वानांशी संपर्काने आणि आजोबांच्या अद्भुत अशा धाडसी कृत्यांच्या प्रेरणेने मला आकार दिला आणि माझं धारण केलं. माझे कुशल आणि विवेकी अमात्य ज्यांनी उजव्या हाताप्रमाणे सेवा केली आणि प्रजेचं प्रेम आणि आदर प्राप्त केला त्यांचासुद्धा निर्देश करायलाच हवा. हे सर्व माझ्या एकट्याच्या प्रयत्नांचं फळ असूच शकणार नाही. अर्थात बियाणं कितीही उत्तम असलं आणि जमीन नापीक असेल तर भरपूर धान्य उगवेल का? माझ्या कल्पना कितीही उच्च असल्या तरी माझ्या पूर्वजांनी राज्याला उच्च परंपरा दिली नसती. ऋषी आणि विद्वान यांनी उपदेश आणि प्रोत्साहन दिलं नसतं. अमात्यांनी प्रत्यक्ष आणि तपशिलासह कार्यवाही केली नसती. प्रजेने प्रशंसा आणि कृती केली नसती. तर त्या कल्पना म्हणजे दुधाच्या भांड्यात दह्याचे थेंब पडल्याप्रमाणे झाल्या नसत्या का? त्यांनी जर आदर्श दिले नसते तर आदर्शांची वाफ होऊन गेली असती आणि जे लोक माझी केवळ खुशामत करतात त्यांचेच दुर्गुण माझ्यावर ठसले असते आणि मी दुसरा दुष्ट हृदयी कंस झालो असतो. त्यामुळे मला सारांशाने म्हणावंसं वाटतं की काही प्रमाणात तरी कंसाच्या दुष्कृत्यांचं मूळ हे विद्वान, ज्येष्ठ, मंत्री आणि त्याच्या प्रजेकडे जातं. अर्थात हे अनुमान दुरुस्त करण्यासाठी आपण सुयोग्य व्यक्ती आहात आणि माझ्या आयुष्याचा उरलेला काही वेळ मी दुसऱ्यांचे दोष शोधण्यात आणि कारणकार्यांचं वर्गीकरण करण्यात का घालवावा? प्रत्येक क्षण पवित्र करावा हे सगळ्यात चांगलं. स्वामी, माझा प्राणच असलेला गोपाळ पृथ्वीवर केव्हा अवतरला तो जन्माचा पवित्र क्षण सांगावा. असं म्हणून परीक्षिताने शुकाच्या पायांना वंदन केलं आणि डोळे मिटून तो ऐकायला उत्सुक झाला. शुकाकडून ती अद्भुत जन्मकथा ऐकण्यासाठी तो आनंदाने उत्कंठित झाला. शुकाने मग कथा सांगितली. महाराज, 7व्या गर्भधारणेतील गर्भ वसुदेवाच्या गोकुळात असलेल्या दुसऱ्या पत्नीच्या रोहिणीच्या उदरात नंदाच्या संरक्षणाखाली पाठवला. ते बाळ गोपालचा मित्र आणि सहाय्यक म्हणून वाढावं यासाठी ही कृती होती. रोहिणीने पुत्राला जन्म दिला. त्याचं नाव गर्गमुनींनी बलराम असं ठेवलं, कारण तो शरीराने विशेष सुदृढ आणि निरागस आणि बुद्धिमान असा सर्वांना मोहवणारा होता. देवकीच्या गर्भातून तो रोहिणीच्या उदरात गेल्याने त्याचं नाव संकर्षण असंही होतं. दरम्यान 8व्या गर्भधारणेने 9 महिने पूर्ण केले. देवकी आणि वसुदेव यांनी आपले जीव मुठीत धरून ठेवले होते, कारण कोणत्या क्षणी काय होईल ते सांगता येत नव्हतं. प्रसूती कधी होईल, त्यांना शिक्षा करण्यासाठी कंस काय करेल की आपल्या शत्रूंचाच नाश करेल, ते हताशपणे मोठ्या निराशेत भूक आणि झोप याविना बसून होते. ज्यावेळी कंसाला समजलं की 9 महिने पूर्ण झालेत त्यावेळी हे मूल हातचं सुटून जाऊ नये म्हणून त्याने जास्त सावधगिरी घेतली होती. त्याने आज्ञा दिली की वसुदेव आणि देवकी यांचे हातपाय साखळीने बांधून टाकावेत. तुरुंगाचे दरवाजे भयंकर क्लुप्तीने बंद केले होते. त्याने अत्यंत सावध आणि दक्ष रक्षक मोठ्या संख्येने तुरुंगाभोवती ठेवले होते. दर 5 मिनिटांनी रक्षकांनी पाहणी करून कैदी हे तुरुंगाच्या भिंतीआडच आहेत ना याची खात्री करून घ्यावी. कंस अत्यंत चिंतेत होता. त्या जन्माबाबत उत्कंठित आणि त्याच्याबाबत काय घडेल या काळजीत होता. पण ईश्वरी संकल्पाच्या अदृश्य कार्यात कोण अडथळा आणू शकणार?
कोणी ईश्वरी चमत्कारात खोल जाऊ शकतो का आणि ते उलगडू शकतो का? ज्या लोकांना सत्य समजत नाही, ज्यांना ईश्वर जाणता येत नाही आणि ईश्वराची शक्ती ओळखता येत नाही, ज्यांची ईश्वरावर श्रद्धा नाही, जे अशा संभ्रमातच राहतात की आपलेच चांगले बेत आपल्याला वाचवतील आणि आपल्या स्वतःच्याच प्रयत्नांनी यश मिळेल, ते खरोखरच मूर्ख. पण वस्तुस्थिती अशी आहे की लहानसं यशसुद्धा ईश्वरी कृपेशिवाय मिळत नाही. हे खरं असलं तरी गोष्टी आपोआप घडतील, जर ईश्वराची इच्छा असेल तर आणि तेव्हाच. असं म्हणून हात जोडून स्वस्थ बसता कामा नये. मानवी प्रयत्न आवश्यकच आहेत आणि माणसाने स्वतःच परीक्षा दिली पाहिजे. त्याला मिळालेली शक्ती आणि कौशल्य याचा उपयोग केला पाहिजे आणि यशाची जबाबदारी ईश्वरावर टाकून आपण स्वतः काम केलं पाहिजे. कारण ईश्वर कृपेखेरीज प्रत्येक प्रयत्न निष्फळ ठरेल. एका रात्री तुरुंगाच्या खोलीत जमिनीवर झोपलेल्या देवकीला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिने आपलं मन ईश्वरावर केंद्रित केलं आणि दिव्याच्या ज्योतीकडे भयभीत होऊन बघत ती स्वतःशीच विचार करू लागली, आता माझं काय होईल? माझ्या भविष्यात काय दडलंय? त्यावेळेला ती ज्योत विझली आणि कोठडीत अंधार पसरला. लगेचच तिला एक तेजस्वी आकृती दिसली. एक वेगळाच प्रकाश देत ती तिच्यासमोर उभी होती. कोण असेल ती? तिने घाबरून वसुदेवाला हाक मारली. तिला भय वाटलं की त्या रूपात कंस तर नसेल. समोरच्या दृश्याची ओळख पटण्याबाबत ती संभ्रमात आणि संशयात पडली. एकाएकी ती आकृती स्पष्ट झाली. हातात शंख, चक्र, गदा आणि चौथा हात अभयमुद्रेत असं ते रूप होतं. ते अत्यंत मृदू आणि मधुर आवाजात म्हणाले, दुःख करू नकोस, मी नारायण आहे. काही क्षणातच तुझा पुत्र म्हणून जन्माला येणार आहे. दिलेल्या वचनानुसार तुझी सर्व दुःख दूर करण्यासाठी येणार आहे. तुझ्या एकनिष्ठ तपस्येने तुला माझं दर्शन घडलंय. माझ्याबद्दल शंका घेऊ नकोस. पण आता जे नाट्य घडून येणार आहे त्याची साक्षी हो. या 14 लोकात कोणी असा जन्माला आला नाही किंवा येणार नाही जो मला थोडीही इजा करू शकेल. त्याची खात्री बाळग. तू जन्माला घातलेल्या अपत्याच्या वात्सल्यामुळे जर तुझी काही चलबिचल झाली किंवा मनात संभ्रम दाटला तर माझं खरं स्वरूप समजण्यासाठी तू लगेचच होणाऱ्या चमत्कारांना साक्षी होऊ शकशील. मी जन्मल्याबरोबर लगेचच तुमच्या हातापायातल्या साखळ्या गळून पडतील. तुरुंगाचे दरवाजे आपोआप उघडतील. कुणालाही कळू न देता मला गोकुळात नंदाच्या घरी घेऊन जा आणि नंदपत्नी यशोदा हिच्या जवळ मला ठेवा. त्याचवेळी तिलाही प्रसूती वेदना सुरू झाल्या आहेत. तेव्हा तिने प्रसूत केलेल्या मुलीला इथे घेऊन या आणि तुझ्याजवळ ठेवा. मग कंसाला निरोप पाठवा. त्याला ही वार्ता समजेपर्यंत मथुरेतील किंवा गोकुळातील कुणालाही तुमचं येणं कळणार नाही किंवा ओळखणार नाही. मी तशीच रचना केली आहे. तो दिव्य तेजाने झळकत होता. त्याने देवकी वसुदेवाला आशीर्वाद दिला. प्रकाश गोलाप्रमाणे तो देवकीच्या गर्भात आला. काही वेळातच बाळ जन्माला आलं. वेळ पहाटे 3:30ची होती. पवित्र ब्राह्ममुहूर्त. विष्णूच्या मायेने रक्षकांना लगेच ओंडके पाडावे तशी झोप लागली. सर्व रक्षक आणि सर्व पहारेकरी त्यांच्या त्यांच्या जागेवरच पडले आणि झोपेच्या अधीन झाले. एका क्षणात वसुदेवाच्या हातापायातील जाड लोखंडी साखळ्या गळून पडल्या. द्वारं आणि प्रवेशद्वारं उघडली. रात्रीचा सर्वात अंधारमय प्रहर असूनही आनंदाने कोकिळाकूजन करत होती. पोपटांनाही जाणवत असलेला स्वर्गीय आनंद ते सांगत होते. चांदण्या चमकत होत्या. त्यातील प्रत्येक जण आंतरिक आनंदाने हसत होती. पर्जन्यदेव पावसाचे पुष्पबिंदू पृथ्वीवर टाकत होता. तुरुंगाच्या भोवती पक्ष्यांचे थवे आनंदाने मधुर स्वरात किलबिल करीत होते. वसुदेवाला समजलं की हा सर्व ईश्वराच्या मायेचं व्यक्तरूप आहे. त्याने आपली दृष्टी नवजात बालकाकडे वळवली आणि त्याला जे दिसलं त्याने तो चकित झाला. ते सत्य आहे का? तो स्वतःलाच विचारत होता की मनाचा संभ्रम? तो खांबासारखा जागीच खेळला. महाराज, बाळाच्या भोवती तेजस्वी प्रकाशवलय होतं. मातापित्याकडे पाहून ते बाळ हसत होतं. असं वाटत होतं की ते बाळ आत्ता काहीतरी बोलणार. हो, त्यांनी शब्द ऐकले. उशीर न करता मला गोकुळात घेऊन जा. वसुदेव थांबला नाही. त्याने जुनं धोतर बांबूच्या चटईवर अंथरलं आणि बाळाला त्यावर ठेवलं.
देवकीच्या जुन्या साडीचा पदर फाडून बाळाला त्यात गुंडाळलं आणि उघडलेल्या दारांमधून झोपलेल्या रक्षकांना ओलांडत तो बाहेर पडला. त्याच्या लक्षात आलं की पावसाचे लहान लहान थेंब आकाशातून पडत आहेत. त्यामुळे आता नवजात बालक भिजणार म्हणून त्याला वाईट वाटलं. पण त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याला दिसलं की त्याच्या मागोमाग आदिशेष येता आहे आणि पावसापासून बाळाचं रक्षण करण्यासाठी आपल्या रुंद फण्याचं छत्र त्याने बाळावर धरलंय. मार्गावर प्रत्येक पावलाला शुभशकून होत असल्याचं वसुदेवाला जाणवलं. सूर्योदय झाला नव्हता तरी सर्व सरोवरांमधली कमळं उमलली होती आणि आपले देठ वसुदेवाकडे वळवले होते. जरी चांदणी रात्र नव्हती तरी दैवी बालक बघण्याच्या उत्कंठेने पूर्ण चंद्र ढगांमधून डोकावत होता आणि त्याचे शीतल किरण बाळ झोपलेल्या चटईवर पडत सर्व मार्गांना प्रकाश देत होते. या सर्व पवित्र वातावरणात त्या बालकाला नंदाच्या घरी ठेवलं आणि तिथे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन ते त्याने देवकीच्या हातात सोपवलं. हे सर्व होत नाही तोच वसुदेवाला रडू फुटलं. त्याचं रडू थांबेना. हे शब्द त्याच्या मुखातून येत नाहीत. तोच परीक्षित मोठ्याने उद्गारला, कृष्ण कृष्ण. प्रत्येक जण राजाकडे वळून धावला. त्यांनी बघितलं की महाराजांच्या उजव्या अंगठ्याला दंश करून एक सर्प वेगाने माघारी जात आहे. शेवट जवळ असल्याचं सर्वांना समजलं. परीक्षिताच्या शब्दांचा प्रतिध्वनी उमटला. सर्व म्हणाले, कृष्ण कृष्ण. ओ द्वारकावासी, वृंदावन विहारा. त्या प्रचंड समुदायाला ईश्वराशिवाय दुसरा कोणता विचार नव्हता. ईश्वर नामाखेरीज दुसरा शब्द नव्हता. कृष्ण कृष्ण म्हणत महाराज जमिनीवर पडले. वेदवेत्ते लोक वैदिक प्रार्थना म्हणू लागले. भक्त ईश्वराच्या गुणवैभवाचं समूहगान करू लागले. तपस्वी आणि ऋषी जप आणि ध्यान यात मग्न होते. आंतरिक आनंदाचे अश्रू शुकाच्या डोळ्यातनं गळाले. ते म्हणाले, महाराज गोपालापर्यंत पोचले. अंत्यसंस्कार करावेत अशी इच्छा करून कुणालाही नकळत ते निघून गेले. शुक म्हणजे पोपट. होय, ते पोपट होते, ज्याने ते वेदवृक्षाच्या भागवत नावाचं अमृतमय परिपक्व फळ तोडलं आणि सर्व जगाला त्याच्या चवीचा, पोषणाचा अनुभव दिला. सर्व जगाने त्या फळाचा आस्वाद घ्यावा आणि त्याद्वारा बल प्राप्त करावं आणि त्यातून मिळणारा आत्मानंद प्राप्त करावा. सर्व मानवजातीला नंदनंदन प्राप्त होवो. जय साईराम.